देशपांडे सर बोला आता. नमस्कार. 1 ऑगस्ट 1920 साली लोकमान्य टिळक मुंबईच्या सरदार गृहामध्ये वारले. त्या घटनेला आज 100 वर्ष पूर्ण आहे. त्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त सौजन्याने आज हा खास कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते आहेत प्रसिद्ध पत्रकार आणि साहित्यिक अरविंद व्यंकटेश गोखले, आणि ते पुण्याहून आपल्याशी बोलणार आहेत. लोकमान्य टिळक हे जसे राजकारणी होते तसा त्यांचा शेवटपर्यंत गणिताशी संबंध टिकून होता. मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये अवघड गणित सोडवून पास होण्याएवढे प्रश्न त्यांनी सोडवले. सोपे प्रश्न सोडवलेच नाहीत, पण मॅट्रिक पास झाले. BA साठी गणित घेतलं त्याने आणि ते मुंबईला एल्फिस्टन कॉलेजमध्ये आले. प्रोफेसर हॅथॉर्न वेट त्यांना शिकवायचे, पण ते परीक्षेपुरती तयारी करून घ्यायचे हे लोकमान्यांना मानवलं नाही. ते परत पुण्याला गेले आणि स्वतः त्यांनी अभ्यास केला आणि BA ची परीक्षा ते गणित घेऊन पहिल्या वर्गामध्ये पास झाले. याचा पडताळा एका गृहस्थांनी मुंबईमध्ये 1997 साली विद्यापीठात जाऊन घेतला. तेव्हा 1976 सालच्या 1876 सालचा रिझल्ट त्यांना बघायला मिळाला आणि त्याच्यामध्ये 314व्या पानावरती लोकमान्य त्या बाळ गंगाधर टिळक पहिल्या वर्गामध्ये उत्तीर्ण झाल्याची नोंद त्यांना बघायला मिळाली. लोकमान्य टिळकांची आणखीन एक गंमत अशी की 1908 मंडालेच्या तुरुंगामध्ये होते. त्यावेळेला ते गीता रहस्य लिहित होते, सगळ्यांना माहीतच आहे. पण गीता रहस्य लिहून कंटाळा आल्यावरती ते गणित सोडवायचे आणि गणिताची एक वही त्यांची होती, त्याला गणिताचे रफ बुक असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्याच्यामध्ये अंडाकृती कक्षा असलेली जी ग्रहांची कक्षा असते त्याच्यावरची गणित ते सोडवत होते. त्यांना ग्रहतीवरती खूप मोठा रस होता आणि त्यामुळे त्याची गणित सोडवणं, त्याचा कॅल्क्युलस मध्ये उपयोग करून घेणं, या गोष्टीमध्ये ते रमायचे. त्यांना कोणीतरी विचारले की राज्य मिळाल्यावर तुम्ही काय कराल, तेव्हा ते म्हणले मी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन गणिताचा प्राध्यापक होईन. ही त्यांची गणितामधली एकूण आवड होती. आजचे वक्ते अरविंद व्यंकटेश गोखले यांचं शिक्षण सांगलीत झालं असून इतिहासात त्यांनी MA केले. ते पत्रकार आणि साहित्यिक म्हणून ओळखले जातात. केसरी आणि लोकमतचे संपादक, लोकसत्तेचे सहाय्यक संपादक अशी त्यांची कामगिरी होती. 1980 ते 1990 ते दिल्लीमध्ये होते आणि तिथून त्यांनी वार्तापत्र लिहिलेली आहेत. त्यानंतर ते पुण्याला आले. केसरीमध्ये 25 वर्षे त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत. पत्रकारितेच्या निमित्ताने नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका इत्यादी देशांचे दौरे त्यांनी केलेत. पंतप्रधानांबरोबर 5 देशांचेही दौरे त्यांनी केलेले आहेत. त्यांनी पाकिस्तान नामा, मंडालेचा राजबंदी वगैरे सारखी 16 पुस्तकं लिहिली असून अनुवादित आणि संपादित अशी त्यांची आणखीन 12 पुस्तकं आहेत. पत्रकारितेसाठी त्यांना बऱ्याच फेलोशिप्स आणि पुरस्कार मिळाले आहेत. तर साहित्यासाठी आचार्य यात्रे पुरस्कार, नचिन केळकर पुरस्कार असे मिळालेले आहेत. पुणे विद्यापीठामध्ये पत्रकारितेचे ते अध्यापन करतात. लोकमान्य टिळक जेव्हा 1914 साली मंडालेहून सुटून आले तेव्हा लोकांनी विचारलं आता काय, तेव्हा ते म्हणाले पुनश्च हरी हो. आणि त्यानंतरची त्यांची जी 6 वर्षाची कारकीर्द झाली आहे त्याला अरविंद गोखलेंनी शीर्षक दिले मंडाले नंतरचा झंझावात. आणि त्याच्याबद्दल आज ते बोलणार आहेत. सुरुवात करा आता. नमस्कार. मी माझं हे भाषण अप्रत्यक्ष ऐकणाऱ्या म्हणजे व्हर्च्युअल ऐकणाऱ्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, लोकमान्य टिळक यांच्या स्मृती शताब्दी निमित्त त्यांच्या स्मृतींना मी प्रारंभी वंदन करतो. तसंच
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांनी मला निमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. लोकमान्य टिळक मंडालेहून सुटून आले. मंडालेनंतरचा झंझावात आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर लोकमान्य मंडालेहून सुटून आले. तारीख होती 17 जून 1914. उषक्काली अख्खं पुणे खडबडून जाग झालं. गायकवाड वाड्या भोवतालची लगबग वाढली. स्वराज्यासाठी आपले तन मन आणि धन अर्पण करणाऱ्या त्या महापुरुषाचं दर्शन आपल्याला घ्यायचंय या इच्छेपायी गायकवाड वाड्याकडे जाणारे रस्ते ओतप्रोत भरून गेले. पहाटे पहाटे रांग वाढली आणि लोक गायकवाड वाड्याच्या पटांगणात गोळा झाले. आम्हाला आमच्या देवाचं दर्शन घ्यायचंय, आम्हाला आमच्या महात्म्याला भेटू द्या, असं सांगणारी लहान थोर मंडळी या गर्दीत मिसळून गेलेली होती. म्हातारे स्त्री पुरुष डोळ्यात पाणी साठवून त्या गर्दीत एकाच महापुरुषाची वाट पाहत होते. टिळक त्यांना नाराज करू शकत नव्हते. देव झाला तरी तो भक्ताविना फार काळ थोडाच राहू शकणार. 6 वर्षे आणि त्यावर काही दिवस झाले असतील ते या भाविकांपासून दूर होते. त्यामुळंच मधूनच ते बाहेर येऊन सर्वांना नमस्कार करून परत आतल्या खोलीत जात असत. त्यांच्या आगमनाची आणि होणाऱ्या गर्दीची हकीकत लंडन पर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही. तिथून आदेश निघाले की गायकवाड वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर सर्वत्र चौक्या बसवा, येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करा, त्यांची नावं लिहून घ्या आणि आम्हाला कळवा. 1-2दा तसं केलं की लोक घाबरून येण्याचं सोडून देतील. हा त्यांचा होरा होता, पण तसं घडलं नाही. उलट लोक आता पोलिसांच्याच या दांडगाईला दाद देईनासे झाले. आम्ही आमच्या देवाचं दर्शन घेणार म्हणजे घेणार असं ते उलट पोलिसांना सुनावू लागले. प्रबोधनकार ठाकरे यांनी मंडाले पूर्व टिळक आणि मंडाले नंतरचे टिळक असं टिळकांच्या कारकिर्दीचे 2 भाग केलेले आहेत. असे हे 2 भाग जरी त्यांनी केलेले असले तरी मंडाले नंतरचे टिळक हे अधिक प्रखर होते. हे खरं आहे, पण त्या आधीचे टिळक कमी प्रखर नव्हते. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असे विचारणारे टिळक हे 1897 मधले होते. तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते म्हणजे स्वराज्य मी मिळवणारच असे म्हणणारे टिळक लोकमान्यत्वामध्ये अग्रेसर होते, तितकेच कणखर आणि निग्रही. 1897च्या प्लेग मध्ये सैनिकांनी घराघरात शिरून स्त्रियांवर हात टाकले नसते आणि जर प्लेगसाठी जनतेला सहकार्याचं सरळ आवाहन केलं असतं तर कदाचित टिळकांना असं जनतेची बाजू घेऊन रस्त्यावर यावं लागलं नसतं. हा सर्व तपशील तेव्हाच्या इंग्रजी आणि मराठी ग्रंथकारांनी लिहून ठेवलेला असताना कोणी आता रँडला चांगुलपणाचं सर्टिफिकेट देत असेल तर रँडला नरकातही हर्षवायू झाल्याशिवाय राहणार नाही. टिळकांनी प्लेगच्या काळात स्वतः इस्पितळ उभारलं आणि त्यात दाखल होण्यासाठी जनतेला प्रवृत्त केलं. इतकंच नव्हे तर त्यांना जी काही औषधं लागतील त्याचा पुरवठाही त्यांनी व्यवस्थित होतो आहे की नाही ते स्वतः तपासून पाहिलं. रोज रात्री त्यांची या इस्पितळाला भेटही ठरलेलीच होती. प्रत्येक रुग्णाची विचारपूसही त्यांच्याकडून केली जात असे. रँडनं काय केलं तर स्त्री पुरुषांना उचलून गावाबाहेर विलगीकरणात नेऊन टाकलं आणि त्यांच्या घरादाराची राखरांगोळी केली. मंडालेहून 1914 मध्ये परतल्यानंतर 2 वर्षांनी लखनौ काँग्रेसमध्ये ब्रिटिशांना चालतं व्हा म्हणून सांगणारे टिळकच होते. त्यानंतरच्या काळात कलकत्ता ते मद्रास आणि दिल्ली ते कराची असा एकसारखा स्वराज्य दौरा करणारेही टिळकच होते. सांगायचा मुद्दा हा की टिळक हे मंडालेला जाऊन बदलले असं नसून परिस्थितीमध्ये झालेला बदल लक्षात घेऊन त्यांनी अधिक खंबीर पावलं टाकली. स्वातंत्र्य जवळ करण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न होता. राजद्रोहाच्या दुसऱ्या खटल्यात झालेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेनंतर टिळक मंडालेला गेले. तो दिवस होता 23 सप्टेंबर 1908. त्याआधी त्याला साबरमतीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. लोकमान्यांनी 24 जून 1908 रोजी राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला भरण्यात येऊन त्याचा निकाल 22 जुलै 1908 रोजी म्हणजे टिळकांच्या 52व्या वाढदिवसाच्या एकच दिवस आधी त्यांना हा
त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना त्यात 6 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. दिनांक 23 जुलै ते दिनांक 28 जुलै 1908 या दरम्यान सलग 6 दिवस मुंबईच्या गिरणी कामगारांनी उत्स्फूर्त संप केला. कोणत्याही धाकदपटशाला त्यांनी भीक घातली नाही. SM एडवर्ड्स या मुंबईच्या त्या काळच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं लिहिलेल्या बाय वेज ऑफ बॉम्बे या पुस्तकात या संपाचा उल्लेख द टिळक रायट्स असा केला गेला आहे. त्यात त्यानं म्हणजे या एडवर्ड्सनं या संपाचा संबंध टिळकांच्या कोकणी असण्याशी लावलाय. त्या काळी गिरण्यांमध्ये असणारा कामगार हा कुणबी होता आणि तो बहुतेक वर्ग कोकणातून आलेला होता. हे पुस्तक 1912चं आहे आणि लेखक ब्रिटिश आहे. टिळकांचं कुणबी मूळ या संपाला कारण ठरलं असं या लेखकाचं म्हणणं आहे. हा मुद्दा मी अशासाठी सांगतोय की तेव्हाचे गिरणी कामगारही किती विचारी होते हे लक्षात यावं. शिक्षेनंतर टिळकांना 22 जुलैच्या रात्रीच खास रेल्वेनं साबरमतीला नेण्यात येऊन तिथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं. 13 सप्टेंबर रोजी त्यांना रेल्वेनं मद्रासला नेण्यात येऊन तिथून त्यांना मंडालेला नेण्यात आलं. 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर हा त्यांच्या मुंबई मंडाले प्रवासाचा कालावधी आहे. आधी बोटीनं रंगून आणि तिथून खास मोटारीनं मंडाले. 1909च्या जून आणि जुलै या 2 महिन्यांमध्ये त्यांना मेक्टिलाच्या तुरुंगात हलवण्यात आलं होतं. याचं कारण तेव्हा मंडालेला प्लेगची साथ आली होती. मेक्टिलाच्या याच तुरुंगात टिळकांनी आपलं दुसरं मृत्यूपत्र तयार केलं. ते स्वहस्ताक्षरात होतं. लोकमान्यांनी तुरुंगातला काळ फ्रेंच, जर्मन आणि पाली या भाषा शिकण्यात तर घालवलाच, पण त्याहीपेक्षा त्यांनी अधिक काळ अनेक पुस्तकांच्या वाचनात घालवला. काही पुस्तकं त्यांनी वाचलेली होती तर काही चाळली होती. त्यांनी पुस्तकांचं पुन्हा एकदा वाचन केलं, त्यांचा अभ्यास केला. त्यांनी जर्मन भाषेवर कसं प्रभुत्व मिळवलं त्याचं त्यांनीच वर्णन केलंय. ते वाचलं की असं लक्षात येतं, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की त्याचा पुरता फडशा त्यांच्याकडून कसा पाटला जात असे त्याबद्दल त्यांनी लिहिलंय. वेबरचा ग्रंथ हा जर्मन भाषेत होता. तो दर तासास 5 पाने या क्रमानं मी वाचून पूर्ण केला. तेव्हा मला वाटलं की माझ्या बंदिवासापैकी काही भाग खरंच सत्कारणी लागलाय. संस्कृत विद्येबद्दलचे आणि आधुनिक नीतिशास्त्रातील तसेच तत्वज्ञानातील ग्रंथ हे जर्मन आणि फ्रेंच भाषेत असल्यानं त्यांना या दोन्ही भाषा अवगत केल्या पाहिजेत असं वाटलं आणि त्यांनी त्या आत्मसात केल्या. वैदिक धर्माला टक्कर देणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माची दखल त्यांना घ्यावीशी वाटली. त्यासाठी त्यांनी पाली भाषेचा अभ्यास केला. गांधीजी हे ख्रिस्त आणि गौतम बुद्धाला मानत, तर टिळक हे श्रीकृष्ण आणि गौतम बुद्धाला मानत. 10 दिवसात फ्रेंच, 10 दिवसात जर्मन यासारखी पुस्तकं त्यात तेव्हा उपलब्ध नव्हती. तरी सुद्धा ते फ्रेंच आणि जर्मन या भाषा शिकले आणि या भाषांच्या ज्या काही नोट्स काढलेल्या वह्या आहेत त्या आजही केसरी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टिळकांनी गीता रहस्य लिहायला घेतलं ते 2 नोव्हेंबर 1910 रोजी. 30 मार्च 1911 रोजी टिळकांनी गीता रहस्य लिहून पूर्ण केलं. गीता रहस्याची प्रस्तावना त्यांनी 2 मार्च 1911 रोजी लिहून पूर्ण केली. याचा अर्थ सरळ असा आहे की टिळकांचं गीता रहस्याचं सर्व लिखाण हे 30 मार्च 1911 ला लिहून पूर्ण झालं असावं. म्हणजे अवघ्या 4 महिन्यांमध्ये त्यांनी हा 888 पानांचा भव्य ग्रंथ लिहून पूर्ण केला. म्हणजेच 222 पानं त्यांनी एका महिन्यामध्ये या सरासरीनं 888 पानं लिहून पूर्ण केली. म्हणजे रोज 7 ते 7.5 छापील पानांचं लिखाण त्यांनी पूर्ण केलं. हे काम तसं खूपच अवघड आहे. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, टिळकांनी काही कथालेखन केलं नाही. त्यांनी साऱ्या कर्मयोग शास्त्राचा धांडोळा या अतिशय तत्वज्ञानी ग्रंथात घेतलाय. टिळक तुरुंगात एवढं एकच काम करत बसले होते का? तर तसं नाही. त्यांना इतर व्याधी आणि व्याप त्याही अवस्थेत खूप होते. टिळकांनी या ग्रंथाच्या पानापानातून सद्यस्थितीचाही विचार केलाय. त्यांनी अनेकदा
संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा विचार पुढे नेला. त्यांनी लिहिलंय की परमेश्वरास स्त्री काय, चांडाळ काय आणि ब्राह्मण काय सगळे सारखेच. देव भावाचा भुकेला, प्रतीकाचा नाही, काळ्या गोऱ्या वर्णाचा नाही आणि स्त्री पुरुषादी किंवा ब्राह्मण चांडाळ आदी भेदाचाही नाही. तुकोबा म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा आहे अधिकार, बाळे नारी नर आदी करोनी वेश्याही. तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडियले ठावे, आणखी ही दैवे सुख घेते भाविके. भक्ती मार्गाचे हे निरूपण करताना त्यांनी श्रीमद भगवद्गीता रूपी सुवर्ण पात्रातील भक्ती हा शेवटचा गोड ध्यास असल्याचं म्हटलं आहे. हा ग्रंथ विद्वत्तेचा नाही, त्यामुळे तो इंग्रजीत मी का लिहू असं टिळकांनी मोडक यांच्या प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं होतं. हा जनतेचा ग्रंथ आहे असं त्यांनी त्यास पुस्ती जोडताना म्हटलं आणि म्हणूनच त्यांनी तो श्रीशाय जनतात म्हणे म्हणून जनतेलाच अर्पण केला. डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्या कर्मयोगी टिळक चिकित्सक आकलन या आपल्या अतिशय विद्वत्तापूर्ण ग्रंथात म्हटलंय की वास्तविक हा ग्रंथ टिळकांनी इंग्रजीत लिहिला असता तर ते अधिक सोपं गेलं असतं, कारण त्यासाठी लागणारी परिभाषा, संकल्पनात्मक चौकट जशी इंग्रजीत उपलब्ध होती तशी मराठी भाषेत नव्हती. टिळकांनी मराठी माणसांसाठी विशेष कष्ट घेतले, त्यामुळे मराठी भाषा समृद्ध होऊन तिचं तात्विक अभिव्यक्तीचं सामर्थ्य वाढलं हे निस्संशय. त्यांची गीता रहस्याची हस्तलिखित पोलिसांनी मागे ठेवून घेतली होती, पण ती आली तेव्हा ती हस्तलिखित घेऊन ते चित्रशाळेत त्यांची अंतिम मुद्रिते तपासण्याचं काम त्याच छापखान्यात जाऊन एका स्टुलावर बसून करत होते. हा ग्रंथ 1915 मध्ये प्रकाशित झाला. तेव्हा गायकवाड वाड्यासमोर रांग लावून त्याची वाचकांनी खरेदी केली. गीता रहस्याची किंमत त्यावेळेला फक्त 3 रुपये होती. त्यावेळेला त्यांनी हा जो ग्रंथ होता तो ग्रंथ हा पहिली आवृत्ती जी काढली ती 6,000ची होती. विशेष हे की ही आवृत्ती एका महिन्याभरातच संपली. एका पुस्तकाची 6,000ची आवृत्ती ही महिनाभरात संपती, हा एक विक्रम झाला असं मी म्हणेन. दुसरी आवृत्ती छापतो आहोत अशी जाहिरात केसरीत लगेचच प्रसिद्ध करण्यात आली. मराठी भाषेतल्याच नव्हे तर जगातल्या कोणत्याही ग्रंथाचा हा तेव्हाचा विक्रम म्हणावा लागेल. मंडालेतून आल्या आल्या टिळकांना आपल्या काँग्रेस प्रवेशाचा ध्यास लागलेला होता. त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत ते होते. सुरतेच्या काँग्रेस नंतर जेव्हा काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर पुढल्याच वर्षी म्हणजे 1908 मध्ये त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात येऊन त्यांना शिक्षा झाली. मात्र एवढ्या मोठ्या तपश्चर्येनंतर सुद्धा त्यांना पक्षात प्रवेश द्यायला नामदार गोखले आणि मंडळींची तयारी नव्हती. मात्र त्यांनी प्रयत्न सोडला नाही. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील आणि मगच पक्षाला ताब्यात घेतील ही गोखलेवाद्यांना वाटणारी भीती होती. नामदार गोखले यांच्या निमंत्रणावरून दक्षिण आफ्रिकेहून भारतात परतलेले गांधीजीही टिळकांचं मन वळवण्यासाठी पुण्यात येऊन गेले. गांधीजी हे नाही म्हणले तरी चाणाक्ष राजकारणी. त्यांनी थेट विषय न काढता काँग्रेसमध्ये येऊन तुम्ही करणार काय असा प्रश्न विचारून टिळकांचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न केला. टिळकांनी त्यांना अहो पक्षच काय, देश मला काबीज करायचा आहे असं सांगून गोखले यांच्या प्रश्नाचंच उत्तर आपण देत आहोत हे त्यांना स्पष्ट केलं. या घोडामोडीनंतर गोखले यांचं दिनांक 19 फेब्रुवारी 1915 रोजी निधन झालं. इथे एक बारीकसा प्रसंग आहे तो मी मुद्दाम सांगतो. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी टिळकांनी केसरीमध्ये एक अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं चोराच्या उलट्या बोंबा. त्यावेळेला बोंबा, झकमारणे असे शब्द प्रयोग हे टिळक करत असत हे मुद्दाम आवर्जून मी या ठिकाणी सांगतो. तर चोराच्या उलट्या बोंबा हा अग्रलेख काय होता तर या अग्रलेखामध्ये त्यांनी गोखल्यांना उद्देशून असं म्हटलं होतं की अरे गोखले काय किंवा टिळक काय,
आपल्या गोवऱ्या ओंकारेश्वरी पोचलेल्याच आहेत, तेव्हा आता भांडून आपण काय मिळवणार आहोत? त्यापेक्षा आपण एकत्र येऊन काँग्रेसमध्ये चैतन्य फुलवूया आणि काम करूया, असं त्यांनी या चोराच्या उलट्या बोंबामध्ये लिहिलं. झालं असं की त्यानंतर, म्हणजे हा 9 फेब्रुवारीचा अग्रलेख आहे, 19 फेब्रुवारीला नामदार गोखल्यांचं निधन झालं. 10 दिवसातच झालेलं हे निधन लक्षात घेता लोकांनी अशी आवई पिकवली की टिळकांनी लिहिलेल्या या अग्रलेखामुळे हाय खाऊन गोखले गेले. टिळक म्हणतात, हाय खाऊन जायला काही ते लेचपेचग्रस्त होते का? तर तसं काही नव्हतं. आणि मी असं म्हटलं होतं की गोखले काय किंवा टिळक काय, यांच्या गोवऱ्या स्मशानात गेलेले आहेत. माझ्यापेक्षा काही वर्षांनी लहान असलेले गोखले आधी जातील का टिळक आधी जातील? याचं साधं उत्तर असं आहे की टिळक आधी जातील, हेच मी अपेक्षित धरलेलं होतं, असं टिळक म्हणतात त्याच्या उत्तरात. आणि मग टिळक हे गोखल्यांच्या स्मशान यात्रेमध्ये स्वतः सामील झाले आणि त्यांच्या त्या स्मशानातल्या सभेमध्ये सहभागी होऊन, आता त्यातही आणखी एक गोष्ट सांगायला हवी ती अशी की त्या काळात टिळकांचं वजन असं काही होतं की टिळक बोलायला उभे राहिले की लोक टाळ्या वाजवायचे. टिळकांनी 2 शब्द गोखल्यांसंबंधी सांगितले, त्याबरोबर टाळ्या वाजायला लागल्या. त्याबरोबर टिळक असे संतापले आणि म्हणाले, अरे प्रसंग कसला आहे आणि तुम्ही टाळ्या काय वाजवताय? इथं गोखले गेलेले आहेत आणि त्यांना श्रद्धांजली व्हायची ही सभा आहे, यापुढे एकही टाळी वाजलेली चालणार नाही. आणि त्यानंतर सगळं म्हणजे अक्षरशः टाचणी पडली तरी आवाज येईल इतक्या शांततेमध्ये टिळकांचं भाषण झालं. सांगायचा मुद्दा असा की त्यानंतर त्याच वर्षामध्ये फिरोजशाह मेहता गेले. फिरोजशाह मेहता हे सुद्धा गोखलेवादी, म्हणजे नेवस्त पंथाचे. त्यामुळं मेहता गेल्यानंतर मुंबईच्या अधिवेशनाला टिळकांनी हजर राहावं असे काही प्रयत्न, असे काही नेवस्तांची पत्र प्रयत्न करायला लागली. तेव्हा टिळकांनी त्यांना उत्तर दिलं. ते काय म्हणतात, तुमचं हे निमंत्रण कसं आहे, तर समोरचा मोठा दरवाजा लावून घ्यायचा आणि म्हणायचं की तुम्ही माडीवर चढून घरात या. हे तुमचं कोण ऐकेल? मुंबईचं अधिवेशन सच्चिदानंद सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. त्या अधिवेशनाला टिळकांनी आपले खास प्रतिनिधी पाठवले होते. त्याच वेळी पुण्यात भरवलेल्या बैठकीत त्यांनी स्वराज्य संघ स्थापन करण्याबाबत विचार करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेतला. या समितीच्या अहवालानुसार बेळगावला 1 मे 1916 रोजी होम रूल लीगच्या स्थापनेच्या उद्घाटनाचं भाषण लोकमान्यांनी केलं. यापुढे होम रूल लीग आंदोलनात उतरेल ही त्यांनी केलेली घोषणा होती. होम रूल लीग स्थापन करण्यापूर्वी त्या संघटनेचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला होता. त्यानंतर मे आणि जून मध्ये त्यांनी बेळगाव आणि अहमदनगर येथे जी भाषणं केली ती राजद्रोहाची ठरवून इंग्रजांनी त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा 3रा खटला दाखल केला. या खटल्यात मोहम्मद अली जिना यांनी टिळकांची बाजू हिरिरीनं लढवली आणि राजद्रोहाच्या त्या खटल्यात टिळकांची निर्दोष मुक्तता झाली. टिळक ज्या संधीची वाट पाहत होते ती त्यांच्या समोर चालू झाली. 1916च्या डिसेंबर मध्ये लखनौ येथे भरणाऱ्या काँग्रेस अधिवेशनात होम रूलच्या कार्यकर्त्यांसह हजर राहण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला. स्वराज्यासाठी अतिशय निकराचा लढा उभारायची त्यांच्या दृष्टीने ही मोठी संधी होती. लखनौ काँग्रेसचे अध्यक्ष अंबिकाचरण मुजुमदार यांना पत्र लिहून टिळकांनी आपण या अधिवेशनास हजर राहणार आहोत असं कळवलं. त्यावर मुजुमदारांनी आपल्याला मी निमंत्रणाचं पत्र लिहिणारच होतो असं सांगून आपल्या भाग घेण्यानं आम्हाला आनंदच होत आहे असं त्यांना कळवलं. टिळकांनी आपल्या सर्व होम रूल कार्यकर्त्यांना लखनौला घेऊन जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सोडता येते का ते पहा असं नुसतं बोलून दाखवलं. आणि डॉक्टर दिनकरराव साठे, मोतीराम वेलकर यांनी तातडीनं रेल्वेशी संपर्क साधून ही गाडी सोडण्याची व्यवस्था केली. होम रूल स्पेशल या नावानं ही गाडी टिळक महाराज की जय या घोषणांच्या निनादात दिनांक 23 डिसेंबर रोजी 23 डिसेंबर 1916 मुंबईहून लखनौकडे रवाना झाली. स्वतः लोकमान्य त्या गाडीत असल्यानं या प्रवासाला मोहिमेवर जाणाऱ्या सैन्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. कल्याण पासून
होशंगाबाद, भोपाळ, भिलसा, बीना, ललितपूर अशा प्रत्येक स्टेशनवर गाडी थांबत होती. तिथे अक्षरशः हजारोच्या संख्येने लोक येत असत. टिळकांना प्रत्येक स्टेशनवर भाषण करण्याची विनंती केली जाई. किती वाजले आहेत याची चिंता न करता, म्हणजे अक्षरशः अहोरात्र भाषणांमध्ये त्यांनी घालवलेली होती. त्याची चिंता ना लोकांनी केली ना टिळकांनी. टिळक डब्यातून बाहेर पडण्यास उशीर झालाच तर झुंडीच्या झुंडी डब्यात घुसत आणि टिळकांच्या पाया पडण्यासाठी त्यांचे अहममिका चाले. टिळकांच्या जयघोषानं सर्व प्लॅटफॉर्म दणाणून जात असत. दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता ही होमरूल स्पेशल लखनौच्या चारबाग स्टेशनात पोहोचली. तिथे तर तुंबळ गर्दी उसळलेली होती. लोकमान्य टिळक लखनौ मध्ये त्या दिवशीची सर्वात मोठी, म्हणजे लोकमान्य टिळक लखनौ मध्ये, ही 8 कॉलमी बातमी ही वृत्तपत्रांची होती आणि ही सगळ्यात मोठी बातमी होती. मिरवणूक ही शेदीलाल धर्मशाळेमध्ये पोहोचली. टिळक शेदीलाल धर्मशाळेमध्ये उतरलेले होते तेव्हा गर्दीला पारावार उरलेला नव्हता. जिकडे पाहावे तिकडे माणूसच माणूस असं दृश्य होतं. त्या धर्मशाळेच्या गॅलरीत येऊन टिळकांनी अनेकदा लोकांना दर्शन दिलं आणि सुरतेची काँग्रेस फ्रेंच बागेत मोडली तर लखनौच्या केसर बागेत ती जोडली जात होती. लखनौ काँग्रेसची आजच्या काळात सुद्धा अभ्यास केला जाण्याची आवश्यकता आहे. ज्यांना हा अभ्यास करायचा आहे त्यांनी केसरीचे त्या काळातले सर्व अंक डोळ्याखालून घालावे लागतील. त्यांनी ते घातले तर त्यांच्या असं लक्षात येईल की हे सगळे अंक हे जवळपास लखनौ काँग्रेसला वाहिलेले असे आहे. लखनौ काँग्रेसच्या सर्व बातम्यांचं लेखन आणि संपादन हे अनंत, म्हणजे मुंबईचे केसरीचे प्रतिनिधी त्या काळातले अनंत म्हणून होते, ते नचिम केळकर आणि काकासाहेब खाडिलकर यांनी केलं. आता हे अनंत कोण आहेत? अनेकांचा असा समज आहे की समतानंद गद्रे हे तरुण वयामध्ये केसरीचे मुंबईचे प्रतिनिधी होते की काय, पण तसं नाही आहे. हे मुंबईचे प्रतिनिधी अनंत दादोबा पिटकर हे त्यांचं नाव. केळकर हे लखनौ मध्ये हजर होते, पण 2 दिवस आधी परतून त्यांनी केसरीत लखनौ काँग्रेस विषयी अग्रलेख लिहिलेला होता. त्या काळात फॅक्स किंवा टेलिप्रिंटर यासारख्या सुविधा नव्हत्या, तरी 28 कॉलम तपशीलवार माहिती देणं ही काही सोपी गोष्ट नाही. तेव्हाचे कॉलम हे आजच्या 1.5 कॉलमाच्या आकारात होते. म्हणजेच 42 कॉलम वर्णन 2 जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलं. लक्षात घ्या, 28, 29, 30, 31 डिसेंबर रोजी झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचं वर्णन 2 जानेवारीच्या अंकात 42 कॉलम प्रसिद्ध केलं होतं. त्यातून 9 जानेवारीच्या अंकात, म्हणजे त्याच्या पुढच्या अंकात, आधीच्या अंकामध्ये प्रसिद्ध न झालेला भाग हा दिला गेलेला आहे. असं सगळं वर्णन जर लक्षात घेतलं तर आजच्या हिशेबात 52 कॉलम भरतील एवढं वर्णन हे या ठिकाणी म्हणजे केसरीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. लखनौ काँग्रेसमध्ये काय झालं ते वाचण्यासारखं आहे. लोकमान्य टिळकांनी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मुस्लिम लीगचे अध्यक्ष, मुस्लिम लीगचे नेते मोहम्मद अली जिना यांच्या बरोबर केलेले या कराराला चिकटून तर तेव्हाचे काँग्रेस नेते राहिले असते तर कदाचित फाळणीची वेळ आली नसती आणि धार्मिक हिंसाचारही टळला असता. टिळकांच्या पश्चात या कराराला फाटे फुटत गेले आणि मग दोन्ही समाजात तेढ वाढत गेली. सामाजिक विद्वेषाचं वातावरण उभं राहिलं. मुस्लिम लीग मध्ये सुद्धा जिना विरुद्ध इतर असं काहीसं चित्र निर्माण झालेलं होतं. टिळकांनी लखनौ कराराची ही पार्श्वभूमी मुद्दाम मी अशासाठी सांगितली की लखनौ करारामध्ये नेमकं काय म्हटलं गेले, की लखनौ मध्ये टिळक काय म्हणाले हे लक्षात यावं यासाठीच हे सगळं प्रास्ताविक आहे. तर 29 डिसेंबर रोजी त्यांनी जे केलेलं भाषण होतं त्या भाषणाचं वर्णन स्वामी श्रद्धानंदांनी, म्हणजे पूर्वाश्रमीचे मुन्शीराम नानकचंद तथा लाला मुन्शीराम यांनी केलेलं आहे. हे मुन्शीराम स्त्री शिक्षणाचे प्रणेते, ज्यांचा हरिद्वार जवळ कांगडीला स्वतःचं गुरुकुल होतं. ते टिळकांना लखनौ काँग्रेस पूर्वी काही वेळा भेटलेले आहेत. ते लखनौ काँग्रेसला हजर होते. त्यांनी टिळकांच्या भाषणाविषयी जे काही लिहिलेलं आहे ते असं आहे की ते आपल्याला इतरत्र वाचायला मिळत नाही. टिळक
टिळकांना श्रद्धांजली वाहताना स्वामी श्रद्धानंदांनी म्हटलंय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ते स्वराज्य मी मिळवणारच, अशी घोषणा ज्या ठिकाणी केली तेच हे लखनौ काँग्रेसचं अधिवेशन. या अधिवेशनामध्ये त्यांनी असं सांगितलं, स्वामी श्रद्धानंदांनी या लेखात टिळकांचा उल्लेख पंडित असा केलाय. लोकमान्य व्यासपीठावर आले, टाळ्यांचा जो गजर सुरू झाला तो थांबेच ना. मुस्लिमांबरोबरचा त्यांनी केलेला हा करार हा त्या काळी सर्वोच्च पातळीवर चर्चेत होता. लोकमान्यांनी नेहमीप्रमाणे सभागृहावर एक कटाक्ष टाकला आणि त्याबरोबर पुन्हा टाळ्यांचा जोर वाढला. साधं धोतर, साधा सदरा, पायात मराठा पद्धतीचे जोडे असा त्यांचा वेश होता. तेव्हा मात्र अगदी प्राण कंठाशी आणून सगळ्यांनी कान टवकारले. त्यांचा आवाज चढला, ते उच्चार ते झाले, आम्हाला ब्रिटिश सांगतात की तुम्ही आर्यांचे वंशज आहात, तुम्ही या भूमीचे खरे मालक नाहीत. आम्ही आर्यांनी इथल्या मूळ वंशाच्या लोकांकडून हा देश घेतला, त्यानंतर मुस्लिमांनी या देशावर आक्रमण करून हा देश काबीज केला. इंग्लिश राज्यकर्ते हे या भूमिकेचे पालक आहेत, या भूमीचे पालक आहेत, हे सगळं ब्रिटिश आम्हाला म्हणतात असं सांगण्यासाठी टिळक म्हणतात. ठीक आहे, त्यांचा हा युक्तिवाद आपण मान्य करूया. पण मग प्रश्न उरतो तो हा की ते तरी या भूमीचे मालक कुठे आहेत? जर ते या भूमीचे रक्षण करते आहेत तर मग त्यांनी ही भूमी सोडून चालतं व्हावं. जे या भूमीचे खरे पुत्र आहेत ते भिल्ल, गोंड, आदिद्रविड, दलित आदींच्या ताब्यात त्यांनी ही सत्ता सोपवावी. टिळक एक क्षणभर थांबले. त्यांनी पुन्हा एकदा समोरच्या श्रोत्यांवर नजर टाकली. टाळ्यांचा कडकडाट परत एकदा सुरू झाला. त्यांनी नंतर परत एकदा आवाज चढवून म्हटलं की या भूमीचे मालक मग ते कोणीही असोत, आम्ही त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहोत. टाळ्या कमी होण्याची वाट पाहून त्यांनी परत एकदा आवाज चढवला आणि म्हटलं, होम रूल इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. आवाज, प्रतिध्वनी, एकच दंडनाट. यांनी सभागृह अक्षरशः कोसळते की काय असं वाटू लागलं. त्या काळात चित्रफीत नव्हती, टेप रेकॉर्डर नव्हता, अन्यथा हे देवदुर्लभ चित्र आज आपल्याला पाहायला मिळालं असतं. गांधीजींनी चले जाओ हा मंत्र 9 ऑगस्ट 1942 रोजी दिला, पण टिळकांनी ब्रिटिशांना चालते व्हा म्हणून 29 डिसेंबर 1916 रोजी, म्हणजे बरोबर 26 वर्ष आधीच ठणकावून सांगितलेलं होतं. हा इतिहास आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनाला जोडूनच केसरबागेत मुस्लिम लीगचे तर त्या पलीकडे हिंदू महासभेचं अधिवेशन झालं. या दोन्ही अधिवेशनांना लोकमान्य टिळक काही काळ उपस्थित होते. हिंदू महासभेच्या अधिवेशनात तर या कराराचा आणि टिळकांनी केलेल्या या प्रयत्नांचा निषेधाचा ठरावही संमत करण्यात आला. लीगच्या अधिवेशनात कराराचं स्वागत करणारा ठराव संमत झाला. या करारात काय म्हटलं आहे ते केसरीच्या 9 जानेवारी 1917च्या अंकात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. मुसलमानांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात विधिमंडळांमध्ये जागा राखीव ठेवण्याबद्दलचा हा करार होता. पंजाबमध्ये 50%, बंगालमध्ये 40%, मुंबईमध्ये 33.5%, संयुक्त प्रांतात 30%, बिहारमध्ये 25%, मध्य प्रांतात 15% आणि मद्रासमध्ये 15% असं हे राखीव जागांचं म्हणजे कौन्सिल मधल्या राखीव जागांचं प्रमाण होतं. मुस्लिमांमध्ये सरसकट 33% राखीव जागा असं त्या कराराचं स्वरूप नव्हतं. मात्र दुही वाढवण्यासाठी काहींनी तसा प्रचार केला. टिळकांनी कानपूरच्या सभेमध्ये जे मागे राहिले त्यांना सक्तीचं शिक्षणामृत पाजा असं सांगून शिक्षण देताना कसलीही कसूर होता कामा नये असं म्हटलं. त्यामुळं विशिष्ट जाती जमातींना मागं ठेवण्यासाठी स्वराज्य हे कारस्थान असल्याच्या टीकेला जीना आणि टिळक या दोघांनीही नंतरच्या काळात अनेक एकत्रित आणि विभक्त अशा सभांमधून उत्तर दिलेलं आहे. दुहीचं हे बीज कोणी पेरलं हा इतिहास आहे. तो आजवर अनेकदा स्पष्ट झालेला आहे. कोणी काही म्हटलं तरी लखनौ करार हा देशाची छकलं रोखण्याच्या दृष्टीनं केलेला अखेरचा प्रयत्न होता हे निसंशय. लखनौ काँग्रेस हा टिळकांच्या आयुष्यातला सर्वात मोठा क्षण मानावा लागेल. त्यांच्यातला उत्साह तर द्विगुणित झालेला होता. लखनौ काँग्रेसची ही ऊर्जा अधिक बळकट करण्यासाठी असं एकही ठिकाण नसेल की जिथं टिळक गेले नाही. कर्नाटक काँग्रेसचे निमंत्रण असताना धारवाडमध्ये त्यांनी काकासाहेब खाडिलकर यांना पाठवून दिलं होतं. ही पुन्हा एक गंमतच आहे. खाडिलकर तिथे पोहोचतात न पोहोचतात
तोच त्यांच्यावर भाषणबंदीचा आदेश देण्यात आला. खाडीलकर म्हणाले, हे खाडीलकर सुद्धा टिळकांच्या तालमीत तयार झालेले कसलेले पैलवान होते. त्यांनी गंगाधरराव देशपांडे यांना ते सभेत काय बोलणार आहेत हे त्यांनी गंगाधरराव देशपांडेंना सांगितलं. म्हणजे टिळकांनी गंगाधरराव देशपांडेंना सांगितलं की मला या सभेला असं सांगायचंय. काकासाहेब खाडीलकरांनी गंगाधरराव देशपांडेंना असं सांगितलं की मला या सभेत असं बोलायचंय. आणि गंमत अशी की गंगाधरराव देशपांडे बोलायला उभे राहिले आणि खाडीलकरांना असं म्हणायचंय असं सांगून त्यांनी श्रोत्यांची मनं जिंकली. हे तंत्र त्या काळामध्ये वापरलं जात होतं हे लक्षात घ्या. इंग्रजांना कात्रजचा घाट कसा दाखवता येऊ शकतो याचा हा आदर्श पाठ होता. टिळकांनी त्यानंतर मुंबई, नाशिक, कलकत्ता, निपाणी, संकेश्वर, चिकोडी पासून ते मद्रास पर्यंतचा प्रवास केला. ते वऱ्हाडात गेले, ते खानदेशात गेले. सर्व प्रवास त्यांनी न शिंता केला. मद्रासमध्ये जिथे स्वराज्याची मागणी हे केवळ ब्राह्मणांचं कारस्थान आहे अशासारखा प्रचार केला जात होता, तिथं टिळक केवळ गेले असं नाही तर तिथे स्वराज्य का हे त्या सर्व समाजाला पटवून देण्याचं काम त्यांनी केलं. तिथे सर्व कामगार संघटना आणि ब्राह्मणेतर पक्ष यांच्या वतीनं त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सलग 2 दिवस गौरव करण्यात आला. लोकमान्यांचा विरोध कोणत्याही जाती धर्माला नव्हता, मात्र तो संस्थानिकांच्या प्रतिनिधित्वाला होता. जे संस्थानिक आपल्या जनतेला न्याय देऊ शकत नाहीत ते कायदे मंडळात जाऊन कोणाचं कल्याण करणार आहेत असा सवाल त्यांनी भारत मंत्री एडविन मॉन्टेग्यूला भेटायला गेलेल्या संस्थानिकांच्या शिष्टमंडळाला उद्देशून विचारलेला होता. लोकमान्यांना आता वेध लागले होते ते व्हॅलेंटाईन चिरोलच्या विरोधात बदनामीचा खटला लढवायचे. त्यांना विलायतेला जाऊन ब्रिटिशांना त्यांच्या भूमीत धडा शिकवायचा होता. त्यासाठी त्यांनी आधीपासून तयारी केलेली होती. मजूर पक्षाच्या अनेक नेत्यांशी त्यांचा पत्रव्यवहारही झालेला होता. मुंबईतून निघणारी बोट नजीकच्या काळात नाही असं पाहून त्यांनी श्रीलंकेहून विलायतेला जायचं निश्चित केलं. त्यासाठी ते निघाले तेव्हा त्यांना पुणेकरांनी मिरवणुकीनं निरोप दिला. मुंबईहून 30 मार्च 1918 रोजी मद्रासमध्ये टिळक पोहोचले. मद्रासमध्येही त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. अड्यारमध्ये त्यांची ॲने बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सभा झाली. मद्रासहून ते कोलंबोला पोहोचले. दिनांक 4 एप्रिल 1918 रोजी कोलंबोत लँकेशायर बोट येऊन दाखल झालेली होती. त्या बोटीनं ते निघायचे पण टिळकांसह सर्व शिष्टमंडळाचे पासपोर्ट रद्द करण्यात आल्याचं वर्तमान त्यांना देण्यात आलं. किती नीचपणा आहे पहा. तो त्याला धक्का होता. ते कोलंबोहून निघून मुंबई मार्गे पुण्यात परतले. त्यांनी विलायतेला जायचे आपले सर्व प्रयत्न सोडून दिले असं झालेलं नाही. अखेरीस त्यांना विलायतेला जाण्यास परवानगी देण्यात आली. त्यांच्यावर काही अटी लादायचा प्रयत्न झाला तेव्हा त्यातल्या प्रत्येक अटीला त्यांनी उत्तर दिलं. आपण विलायतेला चिरोल विरुद्धचा खटला लढवायच्या निमित्तानं जात असून आपल्याला त्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न झाल्यास तो खटल्याला बाधा आणणारा ठरेल असंही त्यांनी या पत्राच्या उत्तरात सुनवायला कमी केलं नाही. टिळकांच्या उत्तरानं ब्रिटिश सरकार हादरून गेलेलं होतं. अखेरीस 19 सप्टेंबर 1918 रोजी टिळक मुंबईतून विलायतेकडे रवाना झाले आणि 30 ऑक्टोबर रोजी इंग्लिश चॅनल मार्गे टिल्बरी डॉक्स मध्ये ते पोहोचले. वाटेत व्यत्यय अनेक ठिकाणी आले पण त्यावर मात करणे इतकी दृढता त्यांच्याकडे होती. लंडन मध्ये ते 10 मैदावेल आणि 10 मैदावेल हौले प्लेस येथे सलग 10 महिने राहिले. त्यानंतर ते हिरा लॉज 60 टाल्बट रोड बेजवॉटर येथे राहायला गेले. भारतात परतेपर्यंत ते तिथंच होते. लंडन मध्ये पोहोचल्यावर लगेच ते कामाला लागले. सर्वप्रथम म्हणजे काँग्रेस पक्षाचं जे मुखपत्र इंडिया होतं त्यात बदल करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःकडे घेतली. काँग्रेस पक्षाच्या मुंबई अधिवेशनाविषयी अतिशय त्रोटक मजकूर त्यात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे टिळक संतापलेले होते. काँग्रेसचं हे मुखपत्र आणि इतका कमी मजकूर कसा हा त्यांनी विचारलेला प्रश्न होता. हेनरी एस.एल. पोलॉक हे त्या पत्राचे संपादक होते. त्यांना राजीनामा देण्यास त्यांनी सुचवलं. पोलॉक हे पगारी नोकर होते आणि हे पत्र ब्रिटिश इंडिया कमिटीकडून चालवलं जात होतं. त्या समितीला काँग्रेस पक्षाकडून दरवर्षी 60,000 रुपयांचं त्या काळामध्ये अनुदान दिलं जात होतं. त्यांनी त्या ब्रिटिश इंडिया कमिटीतही त्यानंतर योग्य ते बदल केले.
त्यानंतरच्या काळात त्यांनी हुजूर, मजूर, लिबरल आणि कम्युनिस्ट अशा सर्व पक्षांच्या नेत्यांशी तसंच अनेक पत्रकार, राजकारणी, संसदपटू यांच्याशी चर्चा केली. या राजकीय पक्षांच्या सभांनाही ते आवर्जून उपस्थित राहिले. टिळक हे सुमारे 13 महिने लंडनमध्ये होते. काही महत्वाच्या बैठकांच्या निमित्तानं त्यांनी ग्लासगो, बर्मिंगहॅम, मँचेस्टर, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड या शहरांना भेटी दिल्या. तरी त्यांचा बहुतांश मुक्काम लंडनमध्येच होता. मजूर पक्षाच्या व्यासपीठावरून ते रॉयल अल्बर्ट हॉल आणि हाइड पार्क येथील सभांमध्ये बोलले. हाइड पार्कची सभा तर अविस्मरणीय अशी सभा म्हणावी लागेल. हाइड पार्क मधल्या सभेमध्ये त्यावेळेला लाऊडस्पीकर नव्हता. साधारणपणे 8 व्यासपीठ उभारली जायची दूर दूर अंतरावरती. प्रत्येक व्यासपीठावरती एका वक्त्याने उभं राहायचं आणि तिथल्या त्या जमावापुरतं त्यांनी बोलायचं. अशी 8 व्यासपीठ फिरून ते जेव्हा पूर्ण मूळ पदावरती यायचे तेव्हा ही सभा संपायची. अशी 4-5 तास सभा चालणारी हाइड पार्क मधली सभा. त्यांनी केम्ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं. चिरोल विरुद्धच्या खटल्यात त्यांना यश आलं नाही, पण ते निराशेनं घेरले नाही. पॅरिसच्या शांतता परिषदेला जाण्यापासून त्यांना रोखण्यात आलं, पण ते हारले नाही. आपलं निवेदन त्यांनी आपले स्नेही एडगर वालास यांच्याकडे दिलं आणि वालास यांना सांगितलं की तुम्ही पॅरिसला जा, या परिषदेत सहभागी व्हा. हे जे पत्र आहे ते पत्र तुम्ही त्या पॅरिसच्या शांतता परिषदेमध्ये वाचून दाखवा आणि ब्रिटिश किती निर्दयी आहेत, कशा पद्धतीनं ते राज्य करतायत, कशा पद्धतीनं आमची लूट करतायत, या देशाला लुटून नेतायत, हे तिथं सांगा. हे पत्र म्हणजे त्यांनी वाचून दाखवण्यासाठी जो ड्राफ्ट तयार करून दिला होता तो एडगर वालास यांना दिला आणि एडगर वालास यांनी ब्रिटिशांची लक्तर ही त्या पॅरिसच्या शांतता परिषदेमध्ये लोमती ठेवलेली होती. रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या सोशलिस्ट रिव्ह्यू या त्रैमासिकात जुलै-सप्टेंबर 1919च्या अंकात त्यांनी भारतातल्या तेव्हाच्या स्थितीविषयी लेख लिहिला. तो लेख केसरीच्या 5 ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झालेला आहे. एक लक्षात घ्या की त्यावेळेला त्यांनी मजूर पक्षासाठी 2000 पाऊंडाची मदत दिलेली होती. ज्या काळात मजूर पक्षाच्या वार्षिक अधिवेशनाचा खर्च अवघा 600 पाऊंड होता, त्यावेळेला टिळकांनी मजूर पक्षासाठी दिलेली मदत ही 2000 पाऊंडांची होती. हे लक्षात घ्या. टिळक तिकडे असतानाच जालियनवाला बागेतलं क्रूर हत्याकांड झालं. या क्रूर हत्याकांडाचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध केला. ते त्या रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या सोशलिस्ट रिव्ह्यू मध्ये म्हणतात, जनतेला या विरोधाला तुच्छ लेखून सरकारनं जेव्हा त्यांच्या नाकावर टिच्चून हा काळा कायदा म्हणजे रौलट ऍक्ट आणला, तेव्हा असल्या प्रतिगामी कायद्याविरुद्ध सत्याग्रह करण्याखेरीज जनतेपुढे दुसरा मार्गच राहिला नाही. अशा परिस्थितीत धोरणानं व सहनशीलतेनं न वागता सत्याग्रहाच्या मिरवणुकीला अगदी यत्किंचित निमित्तावरून अडथळा करण्यास प्रारंभ केला. दंगेधोपे झाले म्हणून नव्हे, तर ते होतील या भीतीनं कित्येक पुढाऱ्यांना अटकेत टाकण्यात आलं. पंजाबातल्या काही पुढाऱ्यांना हद्दपार करण्यात आलं. या योगानं लोक चिडले आणि त्यांनी आपला निषेध दर्शवण्याकरता हरताळ वगैरे सुरू करताच त्या निमित्तानं त्यांच्यावर मशीन गन्स मधून गोळ्या झाडण्यात आल्या. या स्वैर्य अत्याचाराबद्दल सर्व जगानं इंग्रजांची निर्भत्सना केली. या हिंस्र प्रकाराबद्दल नोकरशाही जबाबदार असो वा सत्याग्रही पुढारी, शेकडो निरपराधी लोक प्राणास मुकले. ही गोष्ट निर्विवादपणे अत्यंत शोचनीय आहे. दंगाधोपा झाल्यास तो तात्काळ थांबवला पाहिजे हे खरं. तथापि असल्या चढत्या वाढत्या दडपशाही उपायांनी अनियंत्रित सत्तेविरुद्ध लोकांची चळवळ आपण कायमची दडपू असं म्हणणं हे चुकीचं आहे. युरोपात लष्करशाहीचा नायनाट झाला, मग तो नायनाट करण्यात ज्यानं प्रमुख भाग घेतला त्या साम्राज्यातच त्या लष्करशाहीला थारा मिळावा हे विसंगत नाही काय? टिळक विलायतेहून परत आले आणि लगेचच पुण्याला कामाला लागले. डिसेंबर 1919 मध्ये अमृतसरला झालेल्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी भाग घ्यायचं निश्चित केलेलं होतं. त्यानुसार ते तिथे गेले. हे अधिवेशन सर्वार्थानं विशेष गाजलं. प्रथमच गांधीजी आणि टिळक यांच्या व्यासपीठावरून शाब्दिक चकमक उडाली. संपूर्ण अधिवेशनभर
लोकमान्यांच्या धाडसी नेतृत्वाची चर्चा होती. आपल्या आयुष्याच्या आरंभ काळात गोखले यांचा पक्ष उचलून धरणारे पंडित मोतीलाल नेहरू हेही टिळकांच्या बंडखोर वृत्तीनं भारावून गेलेले होते. गांधीजींचं नाव काँग्रेसच्या राजकारणात आघाडीवर असताना जालियनवाला बागेत हत्याकांड प्रकरणात आपणही प्रायश्चित्त घ्यायला हवं या वाक्यावर अडवणारे टिळक त्यांना भावले होते. पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनास हजर होते. अधिवेशनात सुधारणांच्या पक्षात अॅनी बेझंट होत्या आणि त्या केवळ मॉन्टेग्यू यांची वाहवा करण्याच्या उद्देशानंच तिथं सहभागी झाल्या होत्या. टिळकांना त्यांची ही चाल परिचयाची होती. मोतीलाल नेहरूंनी टिळकांच्या बाजूनं मत व्यक्त करून या सुधारणा अपुऱ्या, असमाधानकारक आणि निराशाजनक असल्याचं म्हटलं होतं. गांधीजींनाही त्या अपुऱ्या आणि असमाधानकारक वाटल्या होत्या, पण त्यांना निराशाजनक हा शब्द प्रयोग त्या ठरावामध्ये नको होता. त्या ठरावावरती पुन्हा चर्चा झाली आणि टिळक पक्ष म्हणजे टिळकांची बाजू हा त्या विशेष समितीच्या बैठकीमध्ये विजयी झाला. हे महत्वाचं, टिळकांचा पक्ष विजयी झाला. अमृतसरच्या काँग्रेस अधिवेशनाबरोबर मुस्लिम लीगचे अधिवेशन त्याच काळात अमृतसर येथे भरलं होतं. त्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर मुस्लिम लीगचे अध्यक्ष, त्यावेळचे अध्यक्ष पंडित मदन मोहन मालवीय मुस्लिम लीगचे अध्यक्ष हकीम अजमल खान यांच्या बरोबरीनं लोकमान्य टिळक, पंडित मोतीलाल नेहरू, पंडित मदन मोहन मालवीय, महात्मा गांधी, अॅनी बेझंट, सी.पी. रामस्वामी तसेच मोहम्मद अली जिना होते. मुस्लिम लीगचे हे 12वं अधिवेशन होतं. अमृतसरच्या वंदे मातरम सभागृहात ते भरलेलं होतं. अध्यक्ष हकीम अजमल खान यांचं जे भाषण झालं त्या अतिशय हृद्य तर होतं, पण त्या अतिशय गाजलेलं होतं, प्रभावी होतं. ते मुस्लिमांची मन काबीज करणारं होतं, हे लक्षात घ्या. केसरीच्या 6 जानेवारी 1920च्या अंकात हे भाषण सविस्तर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. हकीम अजमल खान त्या सभेत म्हणाले, हिंदुस्थान व इतर देशात हिंदी स्वराज्याची चळवळ चालू ठेवण्याच्या कामी यंदा यश संपादन करण्याची गुरुकिल्ली जर कोणाकडे आली असेल तर ती हिंदू आणि मुसलमानांमध्ये आलेली आहे, हे कोणीही विसरता कामा नये. हे ऐक्य साधताना दोन्ही समाजाच्या मनोवृत्ती संतुष्ट राखण्याचा परस्परांनी प्रयत्न करणं जरूर आहे. हिंदू मुसलमानात झालेले ऐक्य शाश्वत टिकवायचं असेल तर मुसलमानांनी गोवध बंदी करण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता कामा नये. हे कोण बोललंय? हकीम अजमल खान बोललेले आहे. ते असं म्हणाले की गोवध बंदी करण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता कामा नये. कुर्बानीच्या प्रसंगी उंट, मेंढा, बकरा किंवा गाय यापैकी कोणत्याही जनावरांचा बळी दिला तरी चालतो. अरब लोक या प्रसंगी कधीही गोवध करत नाहीत, म्हणून ते धर्मभ्रष्ट झाले असं झालेलं नाहीये. तेव्हा अरब लोक नेहमी बकराच बळी देतात व सर्व यज्ञ पशु बकराच शुद्ध आहे असं सांगण्यात येतं. तेव्हा मुसलमानांनी गोवधापासून परावृत्त झालं पाहिजे, हे त्यांनी सांगितलं. मुस्लिमांनी बकर ईदच्या दिवशी तरी गोहत्या टाळावी अशी विनंती त्याच सभेमध्ये टिळकांनी केली. तेव्हा मोहम्मद अली यांनी तातडीनं उठून बकर ईदला संपूर्ण देशभर गोवधबंदी लागू करण्यासंबंधीचा ठराव मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये आपण मांडत आहोत असं जाहीर केलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात तो ठराव सर्वसंमतीनं मंजूर झाला. सैफुद्दीन किशलू यांनी पुढे जाऊन तर संपूर्ण गोवधबंदी करायला मुस्लिम समाज राजी होईल असं आवाहन केलेलं होतं. तेव्हा टिळक अमृतसरहून मुंबई मार्गे पुण्यात आले. पुण्याहून ते सांगलीला ज्योतिष परिषदेला गेले. सांगलीहून पुण्यात परतले आणि आपल्या सिंध दौऱ्याच्या तयारीला लागले. 17 मार्च रोजी मुंबईत त्यांचं अवंतिकाबाई गोखले यांच्या हिंद महिला समाजापुढे स्त्रिया आणि राष्ट्रकार्य या विषयावर भाषण झालं. मुंबईहून ते दिल्लीत दिनांक 22 मार्च रोजी पोहोचताच त्यांची तिथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्याच दिवशी टिळकांना मानपत्र दिलं गेलं. दिल्लीच्या महाराष्ट्र समाजानं त्यांचा सत्कार केला. अजमेरच्या निमंत्रणावरून टिळक अजमेरला गेले. तिथे त्यांचा अजमेर शरीफ दर्ग्यात फेटा बांधून सत्कार करण्यात आला. त्यांनी दर्ग्यावर चादरही पांघरली. अजमेरच्या बाजारपेठेत जरतारीचा व्यापार करणाऱ्या हिंदू व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. दर्ग्यात त्यांचा सत्कार मुस्लिम समाजाच्या वतीनं झाला. तिथेच त्यांना मानपत्र देण्यात आलं.
अजमेरहून टिळक सिंधकडे निघाले. सिंधमध्ये असलेल्या हैदराबादमध्ये त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत दारूचे बार उडवण्यात येत होते. हैदराबादच्या नॅशनल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्या मिरवणुकीत स्वयंसेवक म्हणून काम पाहिलं. हा रथ ओढण्याचं कामही विद्यार्थीच करत होते. हैदराबादच्या त्यांच्या सभेला अक्षरशः हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. वाटेत अनेकांनी त्यांना लाल मोठ्या देणग्या दिल्या. जिथे त्यांची ही सभा झाली त्या जागेला टिळक चाढी किंवा टिळक इन्क्लाइन असं नाव दिलं गेलेलं आहे. आजही पाकिस्तानात असणाऱ्या या भागाचं नाव ते कायम नाव आहे, हे लक्षात घ्या. इंग्रजीत या भागाला टिळक इन्क्लाइन असं म्हटलं गेलेलं आहे. या भागाचं वर्णन द व्हॅनिशिंग ग्लोरी ऑफ सिंध हैदराबाद या पुस्तकात तालपूरचे मीर मोहम्मद अट्टा यांनी केलेलं आहे. आजही त्या भागाचं नाव हे कायम आहे, टिळक इन्क्लाइन. आणि त्याची सध्याची छायाचित्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. सिंधच्या त्या दौऱ्यात मिळालेल्या या प्रतिसादानं टिळक अतिशय उत्साहात होते. मात्र त्या भरातच त्यांचं स्वतःच्या प्रकृतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालं. हैदराबादहून टिळक कराचीला गेले. तिथं त्यांचं जे स्वागत झालं ते अपूर्व असं होतं. त्याचं वर्णन केसरीत प्रसिद्ध झालंय. ते वर्णन थोडक्यात मी वाचून दाखवतो, कारण 29 मार्च रोजी कराचीत टिळक हजर झाले. त्याचं वर्णन 6 एप्रिलच्या केसरीत कसं केलंय ते पहा. 29 रोजी लोकमान्य टिळक कराची येथे दाखल झाले. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर गाडी येताच टिळक महाराज की जय असा प्रचंड जयघोष करून लोकांनी त्यांचं स्वागत केलं. होमरूल, मुसलमान, कच्छी, लोहाना, चपराव, सिंधी, जैन संघाचे सर्व स्वयंसेवक, शहरातील सर्व प्रमुख पुढारी व हजारो लोकांचा जनसमूह स्टेशनवर हजर होता. स्टेशन पासून लोकमान्यांची थाटानं मिरवणूक काढण्यात आली. लोकमान्यांच्या गाडीचे घोडे सोडून देण्यात आले. लोकमान्यांच्या गाडीत नामदार हरचंद्रराय शेठ, हाजी अब्दुल्ला, दुर्गादास, माडीवाला, स्वामी गोविंदानंद वगैरे मंडळी बसली होती. एका स्वयंसेवकानं लोकमान्यांच्या डोक्यावर कलाबुताची सोनेरी छत्री धरली होती, तर दुसरा मुस्लिम स्वयंसेवक चौरी ढाळत होता. कराचीत त्यांची ठिकठिकाणी स्वराज्यावर भाषणं झाली. तिथून परतताना मिरपूर खास इथे त्यांचा सत्कार झाला. हैदराबाद मध्ये परतल्यावर तिथं त्यांचं स्वराज्यावर पुन्हा भाषण झालं. या सर्व ठिकाणी त्यांना जो काही निधी मिळालेला होता तो होम रूल लीगचा निधी म्हणून त्यांनी घेतला. पण प्रत्यक्षात जालियनवाला बागेच्या हत्याकांडात जे शहीद झालेले होते, जे हुतात्मा झालेले होते, त्यांच्यासाठी त्यांनी हा निधी दिला. ते वाटेत या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची ते विचारपूस करत असत. अनेक जण, अनेक शेतकरी, शेतमजुरी टिळक महाराज आले आहेत म्हटल्यानंतर, अनेक ते आपली चौकशी करतायत म्हटल्यानंतर ते त्यांना पाहून भारावून जात असत. त्यांना वाकून नमस्कार करीत. सिंधी नेते डॉक्टर चोईतराम गिडवाणी हे टिळकांच्या या दौऱ्याचे संयोजक होते. त्यांनी सांगितलं की टिळक महाराजांच्या या दौऱ्यामुळे आम्हा राजकीय दृष्ट्या मागास असलेल्या राजकारण्यांना एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. हा त्यांचा दौरा तसा अखेरचा मोठा दौरा होता असं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर ते सोलापूरला गेले. प्रांतिक काँग्रेसच्या अधिवेशनानंतर ते वाराणसीला गेले. वाराणसीहून परतताना त्यांचा आधीचा उत्साह काहीसा मावळलेला होता. सभोवतालच्या राजकारण्यांच्या छद्मीपणावर ते काहीसे नाराज होते. त्यांना नैराश्यानं घेरलेलं होतं. त्यातून त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला होता किंवा काय हे कोणीच ओळखू शकलं नाही. टिळक हे असे होते. सिंधचा सगळा दौरा हा जवळपास काहीतरी थातुरमातुर खायचं आणि सोडा लेमन वरती तो दिवस भागवायचा अशा पद्धतीनं त्यांनी काढलेलं होतं. टिळक हे आयुष्यात त्यांनी कोणाची पर्वा कधी केली नाही. अगदी अलीकडेच एका हिंदी वृत्तवाहिनीवर बातम्यांमध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना ही ब्रिटिशांची सत्ता अधिक भक्कम करण्यासाठी झाल्याचं रेटून सांगण्यात आलं. ॲलन ॲक्टोवियन ह्यूम या इंडियन सिव्हिल सर्व्हिस मधून निवृत्त झालेल्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने काँग्रेसची स्थापना केली. याचा अर्थ त्यानं ब्रिटिशांची चाकरी करण्यासाठी काँग्रेसला बांधून घेतलं होतं असं त्या निवेदकाचं म्हणणं होतं. हे धादांत खोडसाळपणाचं आहे. ह्यूम हे काँग्रेसचे सरचिटणीस बनले आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी हे काँग्रेसचे पहिले अध्यक्ष बनले. ज्यांनी पक्षाची स्थापना केली ते स्वतः पक्षाचे अध्यक्षपद
ते त्याच्याकडे घेऊ शकले असते, पण त्यांनी तसं केलं नाही. काँग्रेस पक्ष 28 जानेवारी 1885 रोजी स्थापन झाला. तो 1857च्या उठावाच्या पार्श्वभूमीवरती. म्हणून एक लक्षात घेतलं पाहिजे की या पहिल्या काँग्रेसच्या पहिल्या सभेला बाळ गंगाधर टिळक हे मुंबईमध्ये उपस्थित नव्हते आणि त्यांनी 1881 मध्ये केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र काढली. त्यावेळेला त्यांची वय ही अवघी 26 वर्षाची होती. आता एक लक्षात घ्या की हे सगळं त्यांनी केलं आणि अगदी शेवटच्या घटकांमध्ये म्हणजे 20 जानेवारी 1920 रोजी केसरीमध्ये एक निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे. ते निवेदन काय आहे? ते निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे नॅशनल डेमोक्रेटिक पब्लिशिंग कंपनीच्या वतीनं. या पब्लिशिंग कंपनीनं असं त्याच्यात म्हटलेलं आहे की आम्हाला द डेमोक्रॅट नावाचं एक इंग्रजी दैनिक मुंबईतून सुरू करायचंय. या मुंबईतल्या दैनिकामध्ये रोज वेगवेगळे उपक्रम दिलेले असतील, पण त्यात दर शुक्रवारी विशेष करून मुसलमानांच्या सणाविषयीची आणि त्यांच्या प्रथांविषयीची माहिती नियमितपणे प्रसिद्ध करण्यात येईल असं त्या वृत्तपत्राच्या उद्देशपत्रात म्हटलेलं आहे. दुर्दैवानं हे वृत्तपत्र अस्तित्वात येण्याआधी या महामानवाचं निधन झालं. जाता जाता आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे, तो मी मुद्दाम करतो. 1920च्या मार्च एप्रिलमध्ये कौन्सिलच्या निवडणुकांचे पडगम जेव्हा वाजायला लागले तेव्हा टिळकांच्या काँग्रेस अंतर्गत काँग्रेस डेमोक्रेटिक पार्टीनं आपले उमेदवार जाहीर केले. त्यांनी 18 पगड जातीचे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणाहून दिलेले होते, पण रत्नागिरीहून या पक्षानं मौलाना काकासाहेब इब्राहिम मुलेनाजी नायसी यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा हा जो आक्षेप त्यांच्याबद्दलचा घेतला जातो तो संपूर्णपणानं कसा चुकीचा आहे हे मुद्दाम मी सांगतो. आणि शनिवारवाड्यापुढच्या अस्पृश्यता निवारणाच्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी बोलवलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बोलवलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या जाहीर सभेत त्यांनी म्हटलं होतं, अस्पृश्यता जर देवाला मान्य असेल तर मी देवालाही मानणार नाही. यापेक्षा आणखी काय हवं? त्यांनी त्या सभेमध्ये भाषण नुसतं केलं असं नाही, तर त्यांनी असं सांगितलं की हिंदू धर्मातील तत्वांचं आणि परंपरेचं ज्ञान हे सर्वांना दिलं पाहिजे. इतकंच नव्हे तर बालविवाह, जातीभेद, अस्पृश्यता, परदेश गमन बंदी, पुनर्विवाह बंदी या घातक रूढींवर त्यांनी केवळ टीकाच केली असं नाही, तर त्या त्याज्य ठरवण्याचा कित्ता त्यांनी स्वतः घालून दिला. दारूबंदी, हुंडाबंदी यासारख्या विषयांवर त्यांनी प्रहार केले. पण समाजमन त्यासाठी किती अडमुठेपणानं वागतोय हे आपण आजही पाहतो आहोत. त्यांनी आपल्या मुलांना जे काय सांगितलं होतं ते माझ्या शेवटच्या टप्प्यामध्ये मी मुद्दाम सांगतोय ते अशासाठी की त्यांनी आपल्या मुलांना सिंहगडावर बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी सांगितलं तुमचा अभ्यास कसा आहे, काय करताय तुम्ही, काय काय वाचताय, हे सगळं त्यांनी विचारलं. पण त्यांनी मुलांना असं सांगितलं की उद्याला तुम्ही जोडे शिवायचा धंदा केलात तरी माझं काही म्हणणं नाही, पण जोडे असे शिवा की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की हे जोडे टिळकांनी शिवलेले आहेत. यापेक्षा आणखी काय हो? मला या ठिकाणी बोलण्याची संधी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. आणि माझे हे थोडेसे लांबलेले म्हणा किंवा सविस्तर रित्या काढलेले उद्गार हे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? 1-2 प्रश्न आपण घेऊया. काही हरकत नाहीये. शरदराव काळे, तुम्हाला काही विचारायचे? नाही, आता काही नाही. व्याख्यानाचा इतका परिणाम आहे आता की धन्यवाद सर. मला वाटतं आपण आता कोणाला प्रश्न विचारायची संधी न देता समारोप करूया. नाही मला प्रश्न छान झालं, व्याख्यान सुंदर, आवडलं. विचारा.
विचारा, कोणाला प्रश्न विचारायचा? दत्ताभाऊ, नाही प्रश्न नाहीये काही. आज आवडलं व्याख्यान. आणि काय सर म्हणाले तसंच आता सध्या त्या व्याख्यानाच्या सगळ्या याच्यामध्येच राहणं ठीक आहे. नंतर धन्यवाद. विचारतात. धन्यवाद सर. दत्ताभाऊ, तुम्ही समारोप करा 1-2 मिनिटांमध्ये. दत्ताभाऊ समारोप करा तुम्ही. आज या व्याख्यानासाठी देशपांडे सरांनी आणि काळे सरांनी पुढाकार घेऊन गोखले सरांना ची वेळ मिळवली. आणि आज देशभर आणि महाराष्ट्रात विशेषतः टिळकांची एक स्मृती शताब्दीचा हा सगळा उपक्रम आपण साजरा करतो आहोत. टिळकांचं देशाच्या राजकारणातलं आणि समाजकारणातलं स्थान कोणी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याचा परिचय अनेक अंगाने अनेक पद्धतीने करून घेता येईल. पण मंडालेनंतरचा हा त्यांचा जो अगदी प्रवास गोखले सरांनी आज आपल्यासमोर सगळा मांडला, हा सगळा इतका तपशिलाने बऱ्याचदा आपल्याला आणि बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा नक्कीच खूप लोकांना माहीत नसतो तो. आणि तो आज इतक्या तपशिलाने सरांनी समजावून दिला. मला असं वाटतं याच्यातून अधिक अभ्यासाला सुद्धा अनेक मंडळी प्रवृत्त होतील, ती तशी होत अशी आपल्या सर्वांची अपेक्षा राहील. पुन्हा एकदा गोखले सरांचे, देशपांडे सरांचे आणि अर्थातच आमचे मार्गदर्शक काळे सर आणि उपस्थित असलेले सर्वांचे मनपूर्वक आभार मानून पुढचं आता विज्ञान गंगाचं व्याख्यान जेव्हा असणार आहे तेव्हा आपण सगळेजण पुन्हा या व्याख्यानासाठी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.